सुबह 9 बजे। हट उठ रहा। हा जुगल उर्फ नाना मंडळाचा अध्यक्ष आहे. हा रोहन उर्फ आबू, आयुष उर्फ प्रिन्स, पारस, हर्षद उर्फ मामा, प्रज्योत उर्फ पजा, साहिल आणि सागर. आम्ही 9 जण मुंबईहून गोव्याला आलोय फिरण्यासाठी आणि 7 दिवसांचा हा प्रवास कशा प्रकारे आम्ही फिरतोय ते तुम्ही या व्लॉग मध्ये बघणार आहात. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा हा आपला दुसरा दिवस आहे आणि आपण गोव्यामध्ये आहोत आणि कॅलनगेट बीचच्या बाजूलाच आपण स्टे केलेला आहे. तर आजच्या दिवशी आपण काय काय करणार आहोत, कुठे कुठे फिरणार आहोत, फुल डे व्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. तर खूप एन्जॉय करणार आहोत आपण. आता सगळे आपली पोरं उठलेली आहेत आणि फ्रेश होऊन मग आपण निघणार आहोत आणि मग पुढे जाऊन काय काय होतं मी तुम्हाला सगळं दाखवतो. तर असं जोडून राहा आपल्या ब्लॉग सोबत. मॉर्निंग पब्लिक, पण स्टे केलाय जो आहे कॅलनगेट बीचच्या बाजूला. आपण आज नॉर्थ गोवा एक्सप्लोअर करणार आहोत आणि नॉर्थ गोवामध्ये जर विचार केला तर खूप प्लेसेस आहेत जे आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळतील. मागे आपली गँग आहे. तर आपण गोवा कसा एक्सप्लोअर करणार आहोत, कशाने जाणार आहोत, कुठे कुठे जाणार आहोत आणि कोणते कोणते ठिकाणं असणार आहेत, तर ते बघण्यासाठी असंच रोहित पाटील ब्लॉगचा जोडून राहा. आपण आता निघतोय आणि तुम्हाला मी सगळा प्रवास दाखवतो आजचा. चला. सर्वप्रथम आधी जाऊन आम्ही नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्सनी नॉर्थ गोवा फिरणार होतो, ज्यामध्ये आपल्याला अग्वादा फोर्ट, लोअर अग्वादा, तिथे असलेला सिक्वेरियम बीच, वॅगेटोर बीच, त्यानंतर टिटोज लेन, बागा बीच, कॅलनगेट बीच असा संपूर्ण नॉर्थ गोवा आपण फिरणार आहोत. नाश्ता करून आपण आता पुढे जाणार आहोत. आजच्या दिवसामधील पहिला प्लेस आहे आपला फोर्ट अगुवादा फोर्ट म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं किंवा प्रोनाऊन्स केलं जातं. सो आपल्याला 25 रुपीजचं हे तिकीट आहे, ते काढून मग आपल्याला एंट्री मिळेल फोर्टमध्ये जाण्यासाठी. नॉर्थ गोवामध्ये पाहण्यासाठी 5 किल्ले आहेत, त्यामध्ये चापोरा, तिराकोल, रेईस मागोस, कॉर्जियम, अग्वादा. तर मित्रांनो, 400 वर्षापूर्वी मराठा साम्राज्याच्या भीतीपोटी बांधल्या गेलेल्या अग्वादा किल्ल्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. अग्वादा हा एक पोर्तुगीज शब्द असून त्याचा अर्थ गोड्या पाण्याचा साठा असा होतो. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर 4 मजली लाईट हाऊस पाहायला मिळते. 1864 मध्ये बांधले गेलेले हे लाईट हाऊस आशियातील सर्वात जुने लाईट हाऊस आहे. हे जे लाईट हाऊस आहे ते जहाजांना बंदरावर येण्यासाठी योग्य दिशा दाखवण्याचे काम करत होते. गोव्यातील जे काही मोठे मोठे जेल आहेत त्यापैकी एक जेल या किल्ल्यामध्येच आहे, पण हे जेल सध्या पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. अग्वादा हे पणजीपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. अरबी समुद्र व मांडोवी नदी संगमावर बांधलेला हा किल्ला आहे. पोर्तुगीज जहाजांमध्ये खलाशांसाठी ताजे पिण्यायोग्य पाणी भरण्याचे स्टेशन होते. येथे जवळजवळ 23,76,000 गॅलन पाणी म्हणजेच जवळजवळ 90 लाख लिटर एवढे पाणी बसेल असे जलाशय किल्ल्याच्या खालच्या भागात होते. पावसाळ्यामध्ये पडणारे पाणी या जलाशयामध्ये साठवले जात होते. हे जे लाल बांधकाम दिसते त्याच्या खाली पाण्याचा साठा पाहायला मिळतो. मराठा व डच साम्राज्याकडून होणाऱ्या आक्रमणाच्या भीतीपोटी हा किल्ला 1609 मध्ये बांधण्यास सुरुवात झाली आणि 1612 मध्ये हा किल्ला बांधून पूर्ण झाला. हा किल्ला बांधण्यामध्ये पोर्तुगीजांच्या समुद्रावर व आजूबाजूचा जो भाग आहे त्याच्यावरती नजर ठेवणे हा हेतू होता. अग्वादा किल्ल्याचे 2 भाग आहेत. हा वरचा जो भाग आहे त्याला अप्पर अग्वादा असं संबोधले जाते. गोव्यामधील फेमस असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे छायाचित्रण या किल्ल्यामध्ये लावलेले आपल्याला बघायला मिळतात. फोर्टवरून आता निघतोय आपण. यानंतर आता आपण निघणार आहोत पुढच्या प्लेसवर आणि उशीर झाला, आपली बस निघते आता. सो आपण निघूया. चला, प्रवासामध्ये दाखवतो मला पुढे काय काय होतं. असं जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत.
लोअर अगोदा फोर्टवर. आणि जो आपण पाहतोय तो अगोदा फोर्टचा लोअर पार्ट आहे. लोअर अगोदा फोर्ट म्हणून ओळखला जातो. हा होता लोअर अगोदा फोर्ट. आणि आता आपण निघतोय पुढच्या प्लेसला भेट देण्यासाठी. सो 2 प्लेस आपण कव्हर केलेत आणि असंच आपण एन्जॉय करणार आहोत. फुल धमाल मस्ती आपल्या ब्लॉगमध्ये असणार आहे. तर असंच जोडून जा रोहित पटेल ब्लॉगसोबत. गोव्यामध्ये अनेक परदेशातील पर्यटक येत असतात. वाढते पर्यटकांचे मुख्य कारण म्हणजे गोव्यामधील असलेले सुंदर आणि स्वच्छ बीच. लोअर अग्वादा फोर्टला बाय बाय करून आम्ही निघालो वॅगेटोर बीच कडे. वॅगेटोर बीच हा उत्तर गोव्यात आहे. वॅगेटोर बीच हा दक्षिणेकडील अंजुना बीच आणि उत्तरेकडील चापोरा बीच दरम्यान स्थित आहे. वॅगेटोर बीच हा समुद्र किनारा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो. सोनेरी वाळू खडकाळ समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो. मजा येते, खूप धमाल आहे. सुपर व्ह्यू बघायला मिळत आहेत, एकदम जबरदस्त. आणि खरंच एकदम शब्दात सांगता येणार नाही अशी व्ह्यू आहेत. आणि समोरच आपण पाहू शकता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं स्मारक आहे. हॅलो, हाय. जेफ हा UK वरून आला होता गोवा फिरण्यासाठी आणि तो आपल्याच ट्रॅव्हल बसमध्ये आपल्या सोबत होता. तर जेफ सोबत गप्पा मारून आम्ही निघालो बीच एक्सप्लोर करायला. या बीचवर अनेक शॅक आणि रेस्टॉरंट आहेत. या ठिकाणी ताजेतवाने सी फूड आणि ताजेतवाने पेयांचा तुम्ही आनंद घेऊ शकता. वॅगेटोर बीचची नाईट लाईफ खूप सुंदर आहे. इथे अनेक बीच क्लब आणि बार या ठिकाणी अनेक मनोरंजक कार्यक्रम आयोजित करतात. इतर बीच प्रमाणे या ठिकाणी फारसे वॉटर ऍक्टिव्हिटी होत नाही. गोव्यातील काही अधिक गजबजलेल्या किनाऱ्यांच्या तुलनेत वॅगेटोर बीचला आरामशीर आणि शांत वातावरण असते. वॅगेटोर बीचच्या समुद्र किनाऱ्याजवळ कपडे उपकरणे विक्री करणारी छोटी दुकाने आहेत. तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. दुपार झाली होती, मग वॅगेटोर बीच वरून डायरेक्ट आम्ही रेस्टॉरंटला जेवायला गेलो. त्या रेस्टॉरंटमध्ये आणि इकडे जाऊन आपण आता जेवणार आहोत.
जेवायला बसलोय, जेवतो आणि मग आपण निघूया पुढच्या प्रवासाला. सो फायनली जेवण करून आपण आता आलो आहे बागा बीचच्या जवळ. तर हा जो एरिया आहे तो टिटोज लेन आहे, फेमस एरिया आहे गोवामधला. तुम्ही बघू शकता नाईटमध्ये इकडे नाईट वाईब खूप सुंदर असतात आणि खूप मजा येते इकडे. सो हाच तो टिटोज लेन म्हणून ज्याला ओळखला जातं किंवा टिटोज एरिया. इथे सगळे क्लब्स वगैरे आहेत पार्टीसाठी, खूप चांगलं आहे. आणि काय वाटतं तुला, कसं आहे एरिया, कसा आहे? कारण रात्री आपण आलो होतो, कसं वाटतं, काय वाटतं? आणि सो आपण बघू शकता टिटोज हेनरी डिसूजा यांनी 1971 मध्ये या लेनची निर्मिती केली. हा एरिया रात्री पूर्ण गजबजलेला बघायला मिळतो. इथे तुम्ही फिश स्पा मसाज तुम्ही करू शकता. सो आपण टिटोज लेनमधून जाणार आहोत बागा बीचकडे. तर असं जोडून राहा आपल्या ब्लॉगसोबत. बागा बीच कलंगुट बीच जवळ स्थित आहे. सुंदर सूर्यास्त आणि नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे. हा गोव्याचा सर्वात प्रसिद्ध आणि व्यस्त बीच आहे. सो आता आपण बागा बीचवर आलो आहे आणि बागा बीचपासून आपण राहतो कॅलंगट बीचच्या जवळ. सो बागा आणि कॅलंगट दोन्ही जवळजवळ आहेत. सो आता आपण जाऊया आणि तुम्हाला बीच दाखवतो मी. चला. गोव्यातून काही खरेदी करायची असेल तर समुद्र किनाऱ्यावर बसून सागरी जेवणाचा आनंद घ्यायचा असेल किंवा सनबाथ घ्यायची असेल तर बागा बीचवर नक्की जा. बागा बीच उत्तर गोव्यात कलंगुट बीच आणि अंजुना बीच दरम्यान स्थित आहे. बागा बीच हे वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी प्रसिद्ध आहे, जिथे अनेक वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, जसे काही पर्यटक पॅरासेलिंग, जेट स्काय, बनाना राईड अशा अनेक वॉटर ॲक्टिव्हिटीजचा तुम्ही इथे आनंद घेऊ शकता. बागा हे त्याच्या लोकप्रिय समुद्रकिनारा आणि बागा खाडीसाठी ओळखले जाते. दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. तसेच बीच साईड बार्स आणि नाईट क्लब्ससाठी बागा बीच हा फेमस आहे. कलंगुट हे गोवा राज्यातील उत्तर गोवा जिल्ह्यातील बारदेस तालुक्यातील एक गाव आहे. इथला समुद्रकिनारा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. क्वीन ऑफ बीच म्हणून सुद्धा कलंगुट बीच ओळखला जातो. हा गोव्यातील सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे. येथे तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी सन लॉजमध्ये बसून शांत लाटा डोलताना पाहू शकता किंवा सन बाथ घेऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण नॉर्थ गोवा एक्सप्लोअर केलेला आहे. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी रोहित पटेल ब्लॉग्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.